पुस्तकाचे नाव अमृत दृष्टी. लेखक रमेश सप्रे. 1. काचा पाणी. पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, सुमारे 50-60 वर्षापूर्वी लहान मुलं जी खेळ खेळायची त्यातले बरेच खेळ आता काळाच्या पडद्याआड गेलेत का निर्वंश कालवश झालेत. काचा पाणी हा त्यातलाच एक. त्यावेळी बांगड्या काचेच्या असत. बांगडीवाला कासार त्या कुशलतेनं मुली महिलांच्या हातात भरत असे. तरीही काही काकणं घालताना फुटत. एकदा घातल्यावर फुटली की त्यांना फुटली हा नकारात्मक अशुद्ध शब्द वापरत नसत तर वाढली असं म्हणत. जसं सुवासिनीच्या कपाळावरचं कुंकू वाढायचं, पुसलं नाही जायचं. देवघरातल्या दिव्याची ज्योत विझायची नाही तर वाढायची. नि हो, ताटातला भातही कमी होत असला तरी शेवटच्या शीतापर्यंत वाढायचा. देणगी देतानाही 10 नाही 11 रुपये द्यायची. अगदी लाखातली देणगी असेल तर वर वाढता एक असायचाच, दान देण्याची सवय वाढावी म्हणून. असो, तर मुलं जवळच्या कासाराकडे जायची नि फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे घेऊन यायची. बस एवढंच काचा पाणी खेळाचं साहित्य, अगदी फुकट मिळणारं. मग कितीही मुलं असली तरी खेळ चालूच. काचांचे ते तुकडे फेकून पसरायचे. अगदी खोलीभर नको म्हणून काही हुशार मुलं खडूनं जमिनीवर वर्तुळ किंवा चौकोन काढायची. त्याच्या बाहेर जाणारे तुकडे त्या डावापुरते बाद व्हायचे. नंतर अगदी अल्लद रीतीनं दुसऱ्या तुकड्याला धक्का न लागता, तो यत्किंचितही न हलता एक एक तुकडा सोडवत जायचं. जो जास्तीत जास्त तुकडे काढेल तो जिंकला. तुकडे काढतेवेळी एवढी एकाग्रता लागायची की विचारू नका, श्वाससुद्धा रोखला जायचा. पुढे हीच काचा पाणी पद्धती संसारातला, जीवनातला प्रश्नांचा गुंता सोडवायला उपयोगी पडू लागली. एक एक प्रश्न, अडचण, अडथळा दूर करत जायचं. मनातली गुंतागुंत सोडवायलाही ही हळूवार पद्धती उपयोगी पडू शकत होती. पण त्यासाठी भरपूर वेळ नि चिकाटी आवश्यक असते, ती आता दुर्मिळ होऊन राहिली आहे. पुढे शाळेत विज्ञानाचे शिक्षक काचेचे तुकडे आणायला सांगायचे नि त्यांचा उपयोग करून मुलांकडून एक सुंदर वैज्ञानिक खेळणं बनवून घ्यायचे. शोभादर्शक म्हणजे कॅलिडोस्कोप. 3 एकाच आकाराच्या काचेच्या पट्ट्या आणायच्या. त्याच्याभोवती कागद गुंडाळून किंवा चिकटवून उभा त्रिकोणी शंकूसारखा आकार बनवायचा. एक बाजू बंद करून त्यात थोडे काचांचे रंगीबेरंगी लहान मोठे तुकडे घालायचे. दुसरी बाजू बंद करायची, पण आत बघण्यासाठी मध्यभागी एक छिद्र करायचं. झाला शोभादर्शक तयार. पण त्याच्याबरोबर खेळण्यापूर्वी शिक्षक फळ्यावर एक समीकरण लिहित. 360 अंशांना 60नं म्हणजे त्रिकोणाच्या बाजूमधला कोन त्याने भागायचं. त्यातून -1 अशी 5 संख्या आली की सांगत, प्रत्येक काचेच्या तुकड्याच्या 5-5 प्रतिमा पडतात शोभादर्शकात. त्यामुळे तो फिरवला की शोभादर्शकातली काचांची नक्षी बदलायची. ती इतकी शोभिवंत दिसायची नि प्रत्येकाची प्रत्येक वेळा वेगळी, विविध नि सुंदर. त्यावेळी प्रत्येकजण स्वतःला गॅलिलिओ समजायचा. त्यानं साधा गद्य दूरदर्शक बनवून आकाशाचा वेध घेतला. आम्ही सुंदर शोभादर्शक बनवला. आजही शोभादर्शक मिळतात दुकानात. अगदी क्वचित ते मुलं बनवतात शिक्षकांच्या मदतीनं. आणि मुख्य म्हणजे त्यात काचांचे तुकडे नसतात. बांगड्या घालतंय कोण? आणि घालायच्या तर काचेच्या कोण घालणार? प्लास्टिक आहेच की. खरंच छोट्या छोट्या गोष्टीतला रोमांच कमी झालाय का? गोडी हरपली आहे का? ॲज सायन्स ॲडव्हान्सेस रोमांस डिक्लाइन्स. विज्ञान किंवा तंत्रज्ञान यांच्या प्रगतीबरोबर आपल्या जीवनातला कोवळा, भाबडा, भावूक रोमांच नष्ट होतोय, हे खरं आहे. हरवल्यात काकणांच्या काचा नि आटलंय झऱ्यांचं निर्मळ नितळ पाणी. खरंय. 2. बिघडणं त्यांचं नि आमचं. 2 पात्रातला संवाद. एका प्रसिद्ध पुस्तकातला. दोघंही हिमालयात आली आहेत मनःशांतीच्या शोधात. दोघंही यशस्वी व्यावसायिक. आपली धनसंपत्ती विकून, वाटून, निस्संग, विरक्त होऊन, अशांत मनाला थोपटत जोजावत एकमेकांना भेटतात. आपापल्या जीवनाची चित्तरकथा एकमेकाला सांगतात. त्यातला जो भारतीय तो दुसऱ्या पाश्चात्याला म्हणतो, तुम्हा पाश्चात्यांना मनःशांती मिळवण्यासाठी हिमालयात
आणखी उंचीवर, खूप उंच जावं लागेल. आम्हा भारतीयांना एवढी उंची पुरेशी आहे. कारण? तो गोरा विचारतो. स्वरात आश्चर्य. थोडं थांबून तो भारतीय म्हणतो, कारण आम्ही कितीही बिघडायचं ठरवलं तरी तुमच्या इतके बिघडू शकणार नाही. तुम्हाला खूप संधी नि वाव असतो बिघडण्यासाठी. त्या मानाने आमची मर्यादा कमीच असते. त्याच्या बोलण्यात त्या पश्चिमेकडच्या शांतीच्या मुसाफिराला रस वाटतो. तो म्हणतो, कृपया स्पष्ट कर ना जरा. मग त्या भारतीयाची रसवंती रसाळवाणी वाहू लागते. त्याचं सार असं. सुरुवात डिनरपासून होते. आजकाल याला नाईट पार्टी म्हणतात, जी रात्रभर सुरूच असते. सर्वांची हळूहळू सुस्तावत जाणारी एकच भावना असते, पार्टी तो अभी बाकी है. बरोबर ड्रिंक्स म्हणजे मदिरा. नंतर सुरू होतो डिस्को डान्स. त्याच्या जोडीला येतात नशिली द्रव्य, ड्रग्स, मग काय डिजनरेशन, डाऊनफॉल, डेथ, नाश, अधःपात, मृत्यू. त्या परदेशी माणसाला हे अगदी पटलं, कारण त्याच्या जीवनाचा आलेख असाच उतरता ढासळताच होता. म्हणूनच तो सारं जग पालथं घालून भारतात आला होता. इथं आल्यावरही अनेक आश्रम, अनेकानेक गुरु यांना भेटूनही समाधान न झाल्यानं निर्वाणीचा उपाय म्हणून तो हिमालयात पोचला होता. आता त्याला अधिक उंचीवर जायचं होतं, जिथं हवा विरळ असणार होती, पण त्याचबरोबर माणसांची वर्दळही कमी होणार होती. भोवतालची शांती वाढणार होती. तिच्याच शोधात खरं तर अनुभवासाठी तो हिमालयात भटकत होता. आपलीच नव्हे तर अवघ्या जगातली युवा पिढीही याच मार्गानं बिघडू लागली का? आपलं बिघडणं त्या मनानं कमी का वाटतं? संधी नि साधनं कमी आहेत म्हणून? पण आता तर सगळीकडे तीच आकर्षणं, तशीच प्रलोभनं, तशाच उपभोगाच्या वस्तूंची अक्षरशः चंगळ. सारं देहाच्या पातळीवर. प्रत्येक वस्तू भोग्य नि भोग विपुल. दुर्योधनाची वृत्ती होती वीरभोग्या वसुंधरा. जो बलवान आहे त्यानं वसुंधरेचा, येथील साधनसामग्रीचा अमर्याद भोग घ्यायचा. वीर असल्यानं म्हणजे खरं तर सत्ता, संपत्ती, सामर्थ्याचा माज नि मद चढल्यानं यांना कोण अडवणार? आपली कबर ते स्वतःच खोदणार. एका तत्त्वचिंतकाचा विचार या संदर्भात मौलिक आहे. खा, प्या, मजा करा. ही जीवनशैली अतिरेक झाला तर खड्ड्यात नेणारी आहे. यापेक्षा खा, प्या आणि मजा करा ही रसिकतेनं जीवन जगण्याची शैली. यातील आणि शब्दात सावधगिरीची, मर्यादेची शुभसूचना आहे. यावर संतांनी सांगितलेला उपाय उत्तम. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. नदी बी घडून सागराला मिळून सागरच बनली. शिष्य बी घडून गुरुला शरण जाऊन स्वतः गुरु बनला. तशा बिघडण्यापेक्षा हे असं बी घडणं बरं नाही का? आपला अधूनमधून भेटणाऱ्या भावाचा, यतीचा द्वेष करणारा, अखंड भोगांसाठी निर्लज्जपणे आपल्या तरुण मुलाचं, पुरुरव्याचं तारुण्य उसनं घेणारा ययातीसुद्धा शेवटी ओरडून सांगतोच ना, भोग घेऊन भोगवासना कधीही तृप्त होत नाहीत नि मन शांत होत नाही. आगीत तेल ओतून ती कधी शमेल का? तेल संपन्न देशातही आग लागल्यावर पाण्यानंच विझवावी लागते, खरं ना? तीन, डरकर नहीं डटकर. डरो मत क्योंकि डर के आगे जीत है. ही एका जाहिरातीतली संदेश वजा घोषणा आहे. जवाहरलाल नेहरू त्यांच्याकडे येणाऱ्या तरुणांनी स्वाक्षरी मागितली की बऱ्याच वेळा संदेश देत असत. लिव्ह डेंजरसली, साहसानं जगा. याचा अर्थ वेडं, जीव घेणं धाडस करा असा नाही, पण थोडी जोखीम पत्करून जगायला शिका. उगीचच कमीत कमी संघर्षाची, कष्टांची वाट चोखाळू नका. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, हे तत्त्वज्ञान आधीच्या पिढ्यांनी आपल्या रक्तात पुरतं भिनवलं होतं. आज तरुणांना सांगितलं जातं की वयाच्या 30 वर्षांपर्यंत किमान 3 नोकऱ्या बदला. प्रत्येक बदली ही नवी संधी असेल. शक्य असेल तर नवा स्वयंउद्योग सुरू करा. हल्लीच्या स्टार्टअप, मेक इन इंडिया यासारख्या योजना अशा साहसावर आधारितच आहेत. साहसे श्री प्रतिवसती म्हणजे साहसात साक्षात लक्ष्मीचा वास असतो. अर्थात केवळ पैसा हे ध्येय नको. संपत्ती निर्माण केली पाहिजे, त्यातून समृद्धी येईल.
समृद्धीत वृद्धी असते, केवळ वृद्धी नसते. आजपर्यंत लागलेले निरनिराळे शोध हे या साहसी वृत्तीमुळेच लागलेले आहेत. राईट बंधूंनी लोक हसतात म्हणून आपले प्रयत्न सोडून दिले असते तर त्यांचं फ्लाईंग मशीन अस्तित्वात आलंच नसतं. नंतर विमानं तयार होऊन अवकाशाचा वेध घेऊ शकली नसती. आजची सनातीत म्हणजे सुपरसॉनिक विमानं त्या वेड्या साहसाची वंशजच आहेत. एखादा मेगॅलन पृथ्वी प्रदक्षिणा करतो, एखादा लिव्हिंगस्टन आफ्रिका शोधून काढतो, तर एखादा कोलंबस अमेरिकेचा शोध घेताना असीम सागराला आव्हान देत आपली महत्त्वाकांक्षा गरजून सांगतो. अनंतामुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. एडमंड हिलरी, शेर्पा तेन्झिंग यांच्या पहिल्या यशस्वी एव्हरेस्ट शिखरावरील विजयानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुला एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करावं असं का वाटलं? यावर हिलरीचं पहिलं उत्तर होतं, बिकॉज इट वॉज देअर, कारण ते शिखर तिथं होतं म्हणून. यानंतर हसत हसत म्हणाला, मला जगातला सर्वात उंच माणूस व्हायचं होतं म्हणून. खरंच ज्यावेळी त्यानं जगातील सर्वात उंच पर्वतमाथ्यावर पाय ठेवला त्याच क्षणी हिलरी हा एव्हरेस्टची उंची अधिक त्याची 7 फूट उंची इतका उंच माणूस होता. म्हणजे त्याचा देह उंच होता पण साहस, जिगर नि जिद्द उच्च होती. तसाच तो स्वप्नवेडा नील आर्मस्ट्रॉंग. चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल टाकायचं हे त्याचं स्वप्न होतं. नियतीनं त्याच्या सैतानालाही घाबरविल अशा साहसी वृत्तीला आशीर्वाद दिला आणि तो पहिला मानव ठरला चांद्रभूमीवर पदार्पण करणारा. हे ध्येय साध्य करताना त्याचा अनुभव कसा होता असं त्याला विचारलं गेलं. कारण त्यापूर्वी कोणीही न गेल्यानं त्या प्रवासाचा पूर्वानुभव नव्हता आणि मुख्य म्हणजे ज्या मार्गानं तो चंद्रापर्यंत पोचला त्या अवकाशात कोणताही मार्ग नव्हता. आर्मस्ट्रॉंगचे धन्य उद्गार होते. माझ्यासारख्या माणसासाठी ते चंद्रावरचं एक पाऊल होतं, पण मानवजातीसाठी ती मोठी उडी, जायंट लीप होती. आणि खरं सांगायचं तर चंद्राकडचा हा अद्भुत रोमहर्षक प्रवास नेहमीप्रमाणेच घराबाहेर टाकलेल्या पहिल्या एका पावलानंच सुरू झाला होता. हे असं ऐकलं, पाहिलं, वाचलं की मनात विचार येतो की ही माणसं कोणत्या मातीतून बनली आहेत, या पृथ्वीवरच्याच की दुसऱ्या एखाद्या ग्रहावरच्या. पण इतिहास अशाच जगावेगळ्या महामानवांनीच घडवलाय. यांचं जीवनाचं तत्त्वज्ञान इतरांपेक्षा निराळंच असतं. ते म्हणत असतात, नव्हे जगत असतात, काही तत्त्व उरात बाळगून. स्वतःला नि जगाला ते स्वतःच्या कृतीतून सांगत असतात, चैन से सोना है तो जागो, तैरना है तो डूबना सीखो, डरकर नहीं डटकर जीना सीखो. अशाच लोकांसाठी भगवंतानं गीतेत म्हटलंय ना, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. सर्वांची रात्र तो ज्याचा दिवस आणि सर्वांचा दिवस ती ज्यांची रात्र, तोच खरा संयमी म्हणजे ऋषी, मुनी, साधू, संत, महामानव. अशी माणसंच असतात देणे ईश्वराचे, देणे नक्षत्रांचे. 4. चांगली कर्मे पेरूया. सर्वजण त्यांना कर्मवाले बाबा म्हणत, कारण त्यांच्या बोलण्याचा एकच विषय असायचा, सत्कर्म. ते म्हणत, अरे पाप पेरून पुण्याची कापणी कशी करणार? अमृताची फळं हवीत ना, मग अमृताची बीजं पेरा. विषारी बीजांची फळंही विषमयच असणार. खरंच आहे हे. समर्थ रामदासांचा रोखठोक उपदेश आहे. पेरावे तैसे उगवते, बोलिल्यासारिखे उत्तर येते, मग बोलावे कर्कशते काय निमित्य. अरेला प्रतिसाद कारेच असणार नाही का? आपल्याला दुसऱ्यांनी अहो म्हटलेलं हवं असेल तर आपण त्यांना अहो म्हणायला नको का? अध्यात्मात जो कर्माचा सिद्धांत आहे त्यानुसार कर्म हे कारण आहे अन फळ आहे त्याचा परिणाम. आपल्याला परिणाम म्हणजे फळ अनुभवावा लागतो. बरेच वेळा कारण म्हणजे बीज कळत नाही, पण कर्माचा नियमच आहे डोळ्यासाठी डोळा आणि दातासाठी दात. आज एखाद्यानं मला एखादा त्रास दिला तर त्याला तो त्रास मी पूर्वी दिलेला असला पाहिजे. मला आठवत नसला
तरी दिलेला असला पाहिजे असं समजण्यात माझं कल्याण आहे. त्यामुळे त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात कटुता निर्माण होत नाही. कर्माची फिटमफाट झाली असं म्हणून जीवन आनंदानं पुढे चालू ठेवता येतं. कर्माविषयी आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त मानवच कर्म करू शकतो. इतर प्राणी फक्त क्रिया करतात ज्या नैसर्गिक ओढीनं केल्या जातात. आहार, निद्रा, भय व मैथून या 4 गोष्टी मानव व इतर प्राणी यांना समान असल्या तरी इतर प्राण्यांना त्या त्यावेळी त्या त्या क्रिया करणं एवढंच माहीत असतं. क्रियेत हेतू, उद्देश मिसळला की तिचं कर्म बनतं. श्वसन ही नैसर्गिक क्रिया आहे, पण विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेला प्राणायाम हे कर्म आहे. यातूनच मानवासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य. यातच कर्म न करण्याचं स्वातंत्र्यही येतं. पण कर्म केलं काय किंवा न केलं त्याचा परिणाम हा असणारच. अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. मला युद्धासारख्या घोर कर्मात का गुंतवतोस कृष्णा, असं तो विचारतो सुद्धा. एवढंच नाही तर युद्धाचे परिणाम किती दूरगामी नि भयंकर असतील हे तो कृष्णाला वर्णन करून सांगतो. कृष्ण अर्थातच सारं हसण्यावरी नेतो. त्याला भविष्यकाळ स्पष्ट दिसत असतो. समजा अर्जुनानं युद्ध केलं नसतं तर काय घडलं असतं? दुर्योधनादी चांडाळ चौकडीला अन्याय, अनिती, अधर्म यासाठी सारं राज्य मोकळं मिळालं असतं. म्हणून गीता सांगून भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाकडून युद्ध करवून त्यात विजय मिळवावा लागला. जीवनाला हसू देऊया, ते तेच हसू अनेक पटीनं वाढवून आपल्याला देईल. या उलट जर आसू दिले तर आपल्याला बदलात आसूच मिळतील. गंमत म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱ्याला सांगत असतो, भोग आपल्या कर्माची फळं. खरं पाहिलं तर प्रत्येकजण आपल्याच कर्माची फळं भोगत असतो. या भोगांविषयी एक महत्त्वाची गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. ती म्हणजे बीजं जशी अंकुरून फुलून भविष्यकाळात फळणार असतात, तशीच कर्मबीजांची फळंही भविष्यात मिळणार असतात. म्हणजे आपण आज जे जगतो, भोगतो आहोत ते आपण काल केलेल्या कर्मांचं फळ आहे. याचा अर्थ आपण वर्तमानात आपला भूतकाळ जगत असतो. भावी काळ उज्ज्वल हवा असेल तर आज कर्मही तशीच करायला हवीत. हीच खरी संधी आहे नि कर्मातलं स्वातंत्र्य आहे. चांगली कर्म करण्याची एक युक्ती म्हणजे कर्म करताना मनामुखात भगवंताचं स्मरण ठेवावं. वर्तमान ही भट्टी आहे. तिच्यात कर्म भाजून काढली की ती बाधत नाहीत, पुन्हा फळत नाहीत. भात पुन्हा उगवतं, पण भाजलेले पोहे चुरमुरे तसेच लाह्या चणे फुटाणे पेरल्या तर पुन्हा नाही उगवत. म्हणूनच तीर्थक्षेत्रात प्रसाद म्हणून या गोष्टी दिल्या जातात. कर्म भाजायची कशी? रामरक्षा स्तोत्रात याची युक्ती सांगितली आहे. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. येत्या नव्या वर्षात एक सत्कर्म पेरूया आणि अनेक सत्कर्मांची कणसं मिळवूया. 5. भूतकाळ संतांचा, भविष्यकाळ पतितांचा. प्रवचनकार सांगत होते, संतांना भूतकाळ असतो तर पापी लोकांना असतो भविष्यकाळ. सेंट्स हॅव पास्ट, सिनर्स हॅव फ्युचर. वाल्मिकी ऋषी ही निर्मिती होती भूतकाळात 12 वर्षे निरंतर केलेल्या नामसाधनेची. तर वाल्या कोळी एका तपानंतर भविष्यात बनणार होता वाल्मिकी. गौतम बुद्धांच्या मागे त्यांनी केलेली दीर्घ तपश्चर्या होती. पण त्यांनी केलेल्या अनुग्रहामुळे सैतानी वृत्तीचा अंगुलीमाल हा संत अंगुलीमाल बनला, तो भावी काळात साधना करूनच. तसे पापी सर्वच जण असतात. असं म्हटलं जातं की पहिला मानव ॲडम याचं पहिली स्त्री ईव हिला पाहून पतन झालं. इन ॲडम्स फॉल वी सिन्ड ऑल. यातून पाश्चात्य विचारसरणीतील मूळ पापाची संकल्पना निघाली. स्वामी विवेकानंदांचा या कल्पनेला स्पष्ट विरोध होता. सतत मी पापी आहे, मी पापी आहे म्हणणं हेच पाप आहे, असं ते गरजून सांगत असत. मानसशास्त्राचा विचार केला तर स्वामीजींचं हे सांगणं योग्यच आहे. उगीच मी हीन, दीन, पतित, पापी आहे या शब्दांची जपमाळ ओढण्यामुळे, तीच सूचना स्वतःला सतत मिळाल्यामुळे तीच अवस्था कायम टिकण्याची शक्यता वाढते. याच वेळी
हीही सत्यस्थिती आहे की प्रत्येकाकडून काही ना काही प्रमाद पापकृत्य घडलेलं असतं. या संदर्भात एक मार्मिक प्रसंग सांगितला जातो. एका गावात एका स्त्रीकडून समाजाच्या दृष्टीनं एक पाप घडलं होतं. तिला एका खांबाला बांधून गावातल्या सर्व लोकांनी तिच्यावर दगडांचा वर्षाव करून तिला ठेचून ठार मारायची शिक्षा दिली गेली होती. त्याप्रमाणे तिला खांबाला बांधलं गेलं होतं. सारे लोक तिच्याभोवती जमले होते. प्रत्येकाच्या हातात लहान मोठे दगड होते. ते फेकून तिला मारण्याला सुरुवात होणार इतक्यात तिथे एक तेजस्वी साधू आला. सर्वांच्याकडे पाहून उच्च स्वरात तो म्हणाला, "लोकहो, थांबा. हिला दगडाने ठेचून मृत्यूदंड देणार आहात ना? जरूर ठेचा हिला. पण पहिला दगड तीच व्यक्ती मारेल जिनं आजपर्यंतच्या आयुष्यात एकही पाप केलेलं नसेल." ही आकाशवाणीसारखी वाणी ऐकून काही वेळ प्रत्येकानं मनात विचार केला. आपलं आजवरचं आयुष्य आठवलं, ज्यात अनेक पापं केली होती. ते आठवून एकेकाच्या हातातले दगड गळून पडले. खाली मान घालून सारे तिथून निघून गेले. साधू महाराजांनी त्या महिलेला मुक्त केलं आणि स्वतः दूर निघून गेले. पाप करणं तसं लोकविलक्षण नाही, फार वाईटही नाही. वाईट आहे ते पाप करूनही त्याचं समर्थन करणं. त्या पापाबद्दल पश्चात्ताप न होणं हे त्या पापापेक्षाही भयंकर असतं. सर्व संतांनी पश्चात्तापाला जीवनाच्या दृष्टीनं खूप महत्त्व दिलंय. येशू ख्रिस्तानं तर म्हटलंय, "कमिट अ सिन अँड रिपेंट, देन द गेट्स ऑफ हेवन विल बी ओपन टू यू." म्हणजे पाप घडलं तर त्याबद्दल पश्चात्ताप करा, मग स्वर्गाची द्वारं तुमच्यासाठी उघडली जातील. ज्ञानदेवानी तर पश्चात्तापाला सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा पवित्र असं अनुतापतीर्थ म्हटलंय. युधिष्ठिराचं सदेह स्वर्गारोहण झाल्याचा प्रसंग महाभारतात व्यासानी वर्णन केलाय. सत्यप्रतिज्ञ युधिष्ठिरानं आयुष्यात एकदाच नरो वा कुंजरो वा हे अर्धसत्य म्हणजे असत्यच बोललं तर स्वर्गप्रवेशापूर्वी त्याचं एक बोट गळून पडलं. आपण डोळे मिटून विचार करूया, आपलं काय काय गळून पडेल. प्रत्येक धर्मात, धर्मशास्त्रात, धर्मग्रंथात नरकाची निर्मिती केली गेली आहे. कुणी त्याला हेल म्हणतात तर कुणी जहन्नुम. पण नरकाकडे जाण्याचा जो मार्ग सांगितलाय तो मात्र चांगल्या उद्देशानंच. पाथ टू द हेल इज पेव्ड विथ गुड इंटेन्शन्स. संतांना भूतकाळ असतो तर पतितांना भविष्यकाळ हे खरं असलं तरी सैतानाला टाळून इन्सान नव्हे भगवान व्हायचं असेल तर त्यासाठी कर्म करायला मात्र असतो वर्तमान काळ, म्हणजे चालू क्षण, चालू श्वास, चालू प्राण. 6. फिरायचं ना परत. एक कविता. 20व्या वाढदिवशी ठरवूनच टाकलं, जग बदलून टाकायचं. 10 वर्षे अशीच गेली. आला 30वा वाढदिवस. संकल्प केला, जग नाही निदान आपला देश तरी बदलूया. क्रांती करूया. 10 वर्षे उडून गेली. आली 40शी. यावेळी निर्धार केला, चला देश नाही राज्यात परिवर्तन घडवूया. हां हां म्हणता 10 वर्ष संपली. चक्क 50शीत प्रवेश केला. आता निश्चय केला, जाऊ दे राज्य नाही आपलं गाव तरी बदलूया. ती 10 वर्ष ही कापरासारखी संपली. आली 60. ठरवलं ते काही नाही, आता सुधारून टाकूया आपला परिसर. तेही नाही शक्य झालं. 70वा वाढदिवस आला. यावेळी निर्णय घेतला, आता घर मात्र सुधारायचं. नाही जमलं हेही. आता 80वा वाढदिवस आलाय. सारी गात्रं थकली आहेत. इंद्रिय अशक्त झाली आहेत. विचार केला की आता स्वतःला तरी बदलूया. मागे वळून पाहतो तेव्हा अस्वस्थ विचार मनात घोंगावतो, एखाद्या वावटळीसारखा, की विशीत प्रवेश करताना आधी स्वतःला बदललं असतं तर त्या प्रमाणात थोडंसं जग बदललं असतं. थोडा देश, राज्य, गाव, परिसर बदलला असता. घरात तरी नक्की थोडं परिवर्तन घडलं असतं. निश्चित. परंतु हाय, खूप खूप उशीर झालाय आता. तसं पाहिलं तर ही कविता सहज समजणारी आहे, तशीच ती अंतर्मुख करणारीही आहे. बघा, आपण वयाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत आणि खरंच येत्या वर्षात परिवर्तनाला सुरुवात करूया. पण स्वतःपासून. असंच एक कीर्तन. बुवा रंगात आले होते.
त्यांचा मूड होता आयुष्यावर बोलू काही असा. म्हणाले, वर्तमानपत्रात जाहिराती देतात. 50वा वाढदिवस. काही जण तर विवाहाचा 50वा वाढदिवस म्हणून दोघांचा फोटोसुद्धा छापतात. काय मोठा पराक्रम! याऐवजी 50 नंतर 51 वर्ष लागलं की अर्धं आयुष्य निश्चित संपलं असं मानून त्या एकानं वनात जायला नको का? नाही जात हा. पुढच्या वर्षी जीवनच त्याला सांगतं, बा माणसा वनात जा रे, अधूनमधून तरी जात जा. हा नाही जात. मग जीवन नाच सोडतं. पुन्हा 2 वर्षांनी 55 वर्ष झाल्यावर जीवनाची इच्छा असते, यानं पंचा नेसून वनात जावं. नाहीच जात हा. पुन्हा याच्या नादी लागण्यात अर्थ नाही असं म्हणून जीवन दुर्लक्ष करतं याच्याकडे. पण वर्षानंतर येतं 57. आता जीवनाचा संदेश असतो, सत्ता घरातल्यांकडे सोपवून वनात जा ना आता. पण हा ढिम्म घरातून संसारातून बिलकुल बाहेर पडत नाही हा. 58 लागल्यावर आता तरी हा पठ्ठा वनात जाईल अशी आशा जीवनाला असते. पण तरीही एखादी जळू जशी शरीराला चिकटून बसते तसा हा पठ्ठा प्रपंचाला चिकटतो. शेवटी जीवन याचा नाद कायमचा सोडतं. हा अखेरपर्यंत संसारातून थोडाही निवृत्त होत नाही. खरं म्हणजे होऊ इच्छित नाही. कीर्तनकार बुवांनी नंतर आख्यान सुरू केलं. पण त्यांचं आत्तापर्यंतचं व्याख्यान गमतीदार वाटलं तरी प्रत्येकाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. अंतर्मुख होऊन नुसता विचार नव्हे तर त्याप्रमाणे आचार करण्यासारखं आहे. इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की वनात म्हणजे प्रत्यक्ष रानावनात जायला पाहिजे असं नाही. मनातल्या वनात जायला शिकलं पाहिजे. जीवनावर मनापासून प्रेम करताना परतायला शिकलं पाहिजे. अर्ध्या वाटेवरून नव्हे तर त्याच्याही जरा आधीच परतलं पाहिजे. गोष्टीतल्या या साधू महाराजांसारखं. टेकडीवरील मंदिरापासून सूर्योदयाला सुरुवात करून सूर्यास्ताला परत मंदिराकडे पोचेल त्यानं जेवढं अंतर चाललेलं असेल तेवढी जमीन राजा दान देणार होता. अनेक लोक जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या उद्देशानं खूप अंतर वेगात पळत गेले. अर्धा वेळ म्हणजे सकाळी 6 ते दुपार 12पर्यंत पळून ते उरलेल्या अर्ध्या वेळात सायंकाळी 6 वाजता पुन्हा मंदिराकडे पोचायच्या प्रयत्नात अनेक छाती फुटून रक्त ओकून मेले. आणखी मृत्यू होण्यापूर्वी एक साधू शर्यतीत पळतो. सूर्यास्ताला आरामात मंदिराकडे पोचतो. हे कसं जमलं? या प्रश्नावर त्याचं उत्तर, सकाळी 6 ते 10 4 तास मीही वेगात धावलो. नंतरचे सकाळचे 10 ते सायंकाळी 7 असे 8 तास मी परतीच्या प्रवासासाठी राखून ठेवले होते. सर्वांनी कौतुक केलं साधूच्या दृष्टीचं, त्याच्या विचारांचं. पुढे पुढे जात राहणं असं सरळ एकरेषीय जीवन कधीच नसतं. जीवन फक्त लांब रुंद नसतं, ते असतं उंच नि खोलसुद्धा. तसंच चढ उतारांचं नि वळणावळणांचं सुद्धा. बघा विचार करून नि करा योग्य तो संकल्प. आठवड्यात 7 रविवार फक्त. 2 विद्यार्थ्यांच्या परस्पर विरुद्ध प्रश्नांनी तो शिक्षक पुरता चक्रावून गेला. सर, आठवड्यात एक तरी रविवार का असतो? असं विचारणाऱ्या छोटूनं त्याचा उजवा हात घट्ट धरून ठेवला होता. एवढासा तो जीव, पण किती शक्ती आहे या धरण्यात. त्याचवेळी मोटूनं त्याचा डावा हात पकडला होता. तो विचारत होता, आठवड्यात फक्त एकच रविवार का असतो सर? काय उत्तर देणार तो बिचारा शिक्षक? त्यानं दोघांनाही एकच उत्तर दिलं, म्हणूनच. यावर दोघंही छोटू मोटू एकदम उद्गारले. सर, आम्ही का विचारलंय ना? यावर तो शिक्षक पुन्हा तेच उत्तर देत म्हणाला, म्हणूनच. खरं तर त्या शिक्षकानं त्या उत्तरातून स्वतःसाठी थोडा वेळ मागून घेतला होता. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं. पहिलाच आठवडा संपत होता. शनिवारी घरी जाताना बरेच विद्यार्थी बाय सर, बाय बाय सर म्हणून निघूनही गेले होते. दोघे मात्र राहिले होते मागे, आपापला प्रश्न विचारायला. त्या रविवारी शिक्षकानं दोघांच्याही घरांना भेट दिली. छोटूची आई सावत्र होती. वडील दारुडे होते.
दोघांचं बिलकुल पटत नव्हतं. दोघंही आपला राग काढायचे तो बिचाऱ्या छोटूवर. काय करणार तो तरी? मृदंग जसा दोन्ही बाजूंनी बडवला जातो तसा छोटूचा परिस्थितीनं केला होता मृदंग. रविवारी हा पूर्ण वेळ घरात. बाबांचं सतत पीत राहणं, आईची भयंकर कटकट. छोटूला रविवार म्हणजे मृत्यूवार वाटायचा. पण देवाकडे प्रार्थना करूनही देव त्याला त्याच्या खऱ्या आईकडे नेत नव्हता. छोटू मात्र रोज शेकडो मरणं मरायचा आणि रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तर अनंत मरणे मरायचा. या उलट परिस्थिती होती मोटूची. आईवडिलांना लग्नानंतर खूप वर्षांनी नवसानं झालेला मुलगा होता मोटू. त्याचे बाबा श्रीमंत व्यापारी होते. आई ही नोकरी करायची. दोघांचीही सुट्टी रविवारचीच. त्या दिवशी मोटू त्यांना बिलकुल सोडत नसे नि तेही मोटूला. शिक्षकाला उत्तर मिळालं होतं, पण ते केवळ शाब्दिक नसून कृतिशील होतं. विचारपूर्वक त्यानं एक योजना आखली. छोटू मोटूंची मैत्री जमवली अन छोटूच्या आईवडिलांच्या तसेच मोटूच्या पालकांच्या आणि सर्वच पालकांच्या संमतीनं एक योजना बनवली. नाव होतं ऑपरेशन 7 डेज अ वीक. मग काय साऱ्या वर्गाचं रूपच पालटलं आणि थोड्या प्रमाणात सर्व शाळेचंही. सुट्टी म्हणजे जसा रविवार तशी सुट्टी म्हणजे सुटका म्हणजे मुक्ती. मग शाळेचं वेळापत्रक, वर्गांची रचना, शाळेची रोजची प्रार्थना, मधली सुट्टी साऱ्यांचा केंद्रबिंदू बनलं रविवारचं वातावरण आणि रविवारचं मन. कुठेही ताण नाही, भीती नाही, जीवघेणी स्पर्धा नाही, एकमेकावर कुरघोडी करणं नाही. किती शिकवतो नाही आपण मुलांना. आठवड्यातल्या 48 तासिकांपैकी 40 तासिका हा नाही तर तो विषय शिकवणं. शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्तकला, संगीत अशा मौज मजेच्या तासिका कशा असतात तर लाडूतल्या बेदाण्यासारख्या किंवा चिवड्यातल्या दाण्यासारख्या. शिक्षकाच्या मनात विचार आला की मुलांना न शिकणं आपण शिकवतच नाही, मुलांना न गृहपाठ देत नाही की त्यांच्या न परीक्षा घेत नाही. निरनिराळ्या कार्यक्रम उपक्रमातही निखळ आनंद, मुक्तीचा आनंद मिळतच नाही त्यांना. खालच्या वर्गात तरी स्पर्धेशिवाय खेळ, नाट्याभिनय, चित्रकला यांचे उपक्रम का घ्यायचे नाहीत? या विचारानं तो झपाटला गेला आणि खरंच त्यानं शाळेतील चिमण्यांसाठी न शिक्षणाचा प्रयोग सुरू केला. एक प्रकारचं ते हसत खेळत रमत गमत दिलं घेतलं जाणारं शिक्षण होतं. इथं गणित अश्रुमय नव्हतं. विज्ञान विद्यार्थ्यांच्या आसवात भिजलेलं नव्हतं, तर होतं गुलाबांच्या पाकळ्यावर साचलेल्या रेशमी रंगीबेरंगी दवबिंदूंसारखं. ताजं तरतरीत, सुगंधी नि प्रसन्न. तो शिक्षक ते दवबिंदू तसेच ठेवणार होता मुलांच्या मनाच्या पाकळ्यांवर. जीवनाच्या सूर्यप्रकाशानं ते शोषून घेईपर्यंत. आता छोटू मोटूंच्या शाळेत रोज रविवार होता. आठवड्यातून 7 रविवार फक्त. आठ अमृत दृष्टी. राजसूय यज्ञ संपन्न होत आला होता. शेवटचा एक महत्त्वाचा कार्यक्रम उरला होता. आमंत्रित उपस्थित अतिथींची पूजा. यात एक प्रश्न होता, सर्वात प्रथम म्हणजे अग्रपूजा कोणाची करायची? कृष्ण उठून म्हणाला, ज्या सभेत पितामह भीष्मांसारखे ज्ञानी अनुभवी वीर उपस्थित आहेत त्या सभेत अग्रपूजा त्यांचीच करायची, याबद्दल दुमत नसावं. हे ऐकताच भीष्माचार्य एकदम उठून उद्गारले, छे छे, जिथं साक्षात वासुदेव श्रीकृष्ण आहे तिथं अर्थातच त्याची पूजा अग्रक्रमानं करायला हवी. यावर शिशुपाल तुच्छतेनं म्हणाला, एक तो बावळट गवळी नि दुसरा हा बुद्धी चळलेला म्हातारा काहीही बरळतायत. इतके पराक्रमी क्षत्रिय राजे सभेत उपस्थित असताना त्यांच्यापैकी योग्य व्यक्तीचीच पूजा सर्वात आधी केली पाहिजे. हा गोंधळ पाहून उदार मनाचा युधिष्ठिर दुर्योधनाला, जो त्या यज्ञाचा कोषाध्यक्ष म्हणजे ट्रेजरर होता, त्याला म्हणाला, सुयोधना, रंगमंचावर उभा राहून उपस्थितावर दृष्टी टाकून सांग, तुला अग्रपूजेसाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण वाटतो? यावर दुर्योधन मंचावर चढला. सर्वावर दृष्टी टाकून म्हणाला, इथं उपस्थित असलेल्या राजांपैकी कोणीही अग्रपूजेच्या योग्यतेचा नाही, सोडून मी. हे ऐकून सभेत कमालीची अस्वस्थ शांतता पसरली.
काहीतरी विचित्र घडतंय हे पाहून कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, राजसूय यज्ञाचा यजमान तू आहेस, म्हणून शास्त्रानुसार तूच ठरवलं पाहिजेस. जा, दुर्योधन उभा राहिला होता तिथंच उभा राहून सर्वांना नीट पाहून तूच ठरव अग्रपूजेबद्दल. युधिष्ठिर त्याप्रमाणे उभा राहिला. सर्वावर दृष्टिक्षेप टाकून उद्गारला, या सभेत उपस्थित असलेले सर्वच राजे अग्रपूजेसाठी योग्य आहेत, सोडून मी. हे ऐकल्यावर सारे स्तिमित झाले. खरंच आहे, दृश्य एकच पण दर्शन भिन्न. पाहण्याची जागा कोण एकच पण दृष्टिकोन वेगळा. असं का? कारण द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि त्याची दृष्टी भिन्न आहे. आपल्या जीवनातही या दृष्टीमुळे भिन्न भिन्न अनुभव येत असतात. एका रुग्णालयाच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णांच्या वॉर्डला एकच खिडकी होती. तिथून बाहेरचं दृश्य दिसायचं. खिडकी शेजारी असलेल्या कॉटवर एक अगदी मरणोन्मुख झालेला रोगी होता. मोठ्या कष्टानं उठून बसून तो खिडकीबाहेरचं दृश्य इतरांना वर्णन करून सांगायचा. एक दिवस आकाशातल्या ढगांच्या बदलणाऱ्या आकारांचं, उडणाऱ्या पक्ष्यांचं, तर एक दिवस समोर दिसणाऱ्या सुंदर बागेचं, नाचणाऱ्या कारंजांचं वर्णन करीत असे. तर कधी त्या बागेत बागडणाऱ्या खेळणाऱ्या मुलांचं, तर कधी बागेतील बाकावर बसलेल्या प्रेमी युगुलांचं. त्याच्या त्या जिवंत वर्णनामुळे सर्वांना जगावंसं वाटायचं. आपणही त्या खिडकीतून ती दृश्य पाहावीत असं सगळ्यांना वाटे. एक दिवस तो खिडकीजवळचा रोगी मरतो. त्याच्या कॉटवर खोलीतल्याच एका रुग्णाला झोपवलं जातं. आपणही आधीच्या रोग्याप्रमाणे खिडकीबाहेरच्या दृश्यांचं वर्णन करून इतरांची जगण्याची इच्छा आणि जिद्द वाढवूया, अशा विचारानं तोही कष्टानं उठून बसतो आणि खिडकीतून पाहतो. तो काय? नाही ती बाग, नाही ते आकाश. काहीच दिसत नव्हतं, कारण समोर होती एक आंधळी भिंत, ब्लाइंड वॉल, दुसऱ्या इमारतीची. त्याला ती सुंदर दृश्य कशी दिसत होती? असं परिचारिकेला म्हणजे सिस्टरला विचारल्यावर ती शांतपणे म्हणाली, तो स्वतः आंधळा होता, त्याची दृष्टी गेली होती. सर्व रुग्णांना एक नवीच दृष्टी मिळाली होती. दृष्टी डोळ्यांना नसते, तर ती असते मेंदूला, म्हणजे मनाला, म्हणजेच बुद्धीला. म्हणूनच ज्ञानोबा माऊली म्हणते, धृतराष्ट्र कसा होता? पुत्रस्नेहे मोहितू, अंतर्बाह्य अंधू. जन्मानं बाहेरून आंधळा होताच, पण दुर्योधनाबद्दलच्या मोहानं, अतिप्रेमानं आतूनही आंधळाच होता. द्रोणाचार्यांच्या शिष्यांची दृष्टी प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, स्वभावानुसार भिन्न होती. भीमाची दृष्टी खाण्यावर, तर दुर्योधनाची कपट कारस्थानावर. अर्जुनाची अधिकाधिक ज्ञान मिळवण्यावर, तर अश्वत्थाम्याची दृष्टी स्वार्थावर खिळलेली होती. इतकंच कशाला, पण शिक्षण संपल्यावर गुरु द्रोणाचार्यांनी घेतलेल्या धनुर्विद्येच्या परीक्षेत कुणाला आकाश, कुणाला गुरुदेव, कुणाला झाडं, फांद्या, पानं, तर कुणाला तो पक्षी दिसत होता. अर्जुनाला विचारल्यावर तो म्हणाला, गुरुदेव, मला काहीही दिसत नाहीये, सोडून त्या पक्षाचा डोळा ज्याचा बाणानं वेध घ्यायचा आहे. ही दृष्टी अद्वितीय धनुर्धारी वीराची दृष्टी होती. पण याहूनही अलौकिक, अद्भुत अशी एक दृष्टी होती एकलव्याची, जी होती गुरुदेवांच्या मातीच्या मूर्तीत जिवंत गुरुचं दर्शन घेणारी. एकलव्याची होती अमृत दृष्टी, जिला दिसत होती पार्थिव, मातीतली अपार्थिव ज्योती. हीच खरी दृष्टी नाही का? 9. मला थोडा अवकाश द्या हो. चित्रपटातलं एक गाणं. मनाची पकड घेणारं, चालीपेक्षा शब्दांचा प्रभाव असलेलं. हर कोई चाहता है एक मुट्ठी आसमां, जो सीने से लगाए एक ऐसा हो जहां. हर कोई चाहता है एक मुट्ठी आसमां. खरंच आहे, प्रत्येकाला हवंय आकाश, हवाय अवकाश, मुठभर, निदान चिमूटभर तरी. मुलं आक्रोश करतात, आई बाबा आम्हाला थोडी स्पेस द्या ना हो. विद्यार्थी शिक्षकांकडे हेच मागतात, थोडा अवकाश. तोच अवकाश, तीच स्पेस मागतात अनुयायी आपल्या नेत्यांकडे. गंमत म्हणजे आजच्या अवकाश युगात, म्हणजे स्पेस एजमध्ये, कुणाकडेही स्पेस नाही आहे, ना स्वतःकडे ना दुसऱ्याला द्यायला. मागतो मात्र जो तो एकमेकांकडे. पूर्वी माणूस अरण्यातल्या गुहेत राहत होता. एका बाजूनं बंद असलेल्या गुहेत तशी थोडीच मोकळी जागा असायची. आकाश तर दिसायचंच नाही.
आता अवकाशाचा वेध घेण्याचा वेळ मानवाला लागलाय. चंद्र झाला, मंगळ शनी झाला, सौरमालेच्या बाहेर आपली यानं पोचली आहेत. आता तर सूर्याचाच वेध घेणं चालू आहे. हे झालं बाहेरचं अंतराळ, आउटर स्पेस. पण ज्याला अंतराळ, अंतरिक्ष म्हणतो ते खरं आहे आतलं आकाश, इनर स्पेस, अंतराकाश. खरी समस्या, खरी गुंतागुंत इथेच आहे. आपल्या आतल्या आकाशाशी पुरेसा परिचय न झाल्यानं आपण दुसऱ्याला अवकाश देण्याचा विचारही करू शकत नाही. यातूनच कुटुंब, इतर सामाजिक संस्था यांच्यात गैरसमजाचं, संघर्षाचं वातावरण निर्माण होतं. दुसऱ्याला अवकाश देणं म्हणजे पुरेसं स्वातंत्र्य देणं, निर्णय घेणं, ते घेताना किंवा त्यांची कार्यवाही करताना होणाऱ्या चुकांबद्दल मोकळ्या मनानं क्षमा करणं आणि अशा अनेक गोष्टी करणं. मुलांची आतून हाक असते त्यांना अवकाश देण्याबद्दल. शाळेत त्यांचा नाईलाज असतो. सर्व गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात. वेळापत्रक, परीक्षा या गोष्टी सोडा, पण खेळ, विविध स्पर्धा, इतकंच काय पण सहली, बालदिनाचे कार्यक्रम या त्यांच्या जिव्हाळ्याच्या, हक्काच्या गोष्टींबाबतही त्यांना काही विचारलं जात नाही. सर्वात कळस म्हणजे सुट्टीचा एकूण कार्यक्रम. अनेकानेक वर्ग, उपक्रम याच्या घाण्याला त्यांना अक्षरशः जुंपलं जातं. स्वतःचा वेळ म्हणून काही उरतच नाही त्यांना. त्यामुळे असं म्हटलं जातं की पालकांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनात हरलेल्या शर्यती आपल्या मुलांकडून जिंकताना त्यांना अगदी घोडे बनवलं जातं. हा त्यांच्यावर केवढा अन्याय. अवकाश हा स्थळातला, काळातला असतो. त्याप्रमाणे मानसिकही असतो. स्थळाच्या दृष्टीनं अक्षरशः अनंत अवकाशाला मानवानं गवसणी घालण्याचा निश्चय केलाय. एकापेक्षा एक दूर अशा अनेक आकाशगंगांचा शोध लावला गेलाय आणि हे कार्य अधिकाधिक गतीनं सुरूच आहे. काळाच्या बाबतीतला अवकाश मात्र आपल्याला अज्ञात आहे. पुढच्या क्षणी काय घडणार आहे, येणाऱ्या क्षणाच्या पोटात काय दडलंय याची आपल्याला अनेकदा बिलकुल कल्पना नसते. देशी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार ही अक्षरशः वस्तुस्थिती आहे. अनेक नैसर्गिक आपत्ती शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कल्पना न देता आपल्यावर येऊन आदळतात. त्यावेळी त्यांना बिलकुल अवकाश नसतो. पण आज ज्या अवकाशाची मागणी होते तो बराचसा मानसिक आहे. परस्परात सहकार्य, विश्वास, सहानुभूती जवळजवळ नाहीशी होत चालली आहे. एकमेकांची मतं समजावून घेण्यासाठी ती पटली नाहीत तरी ती मांडण्याचा अधिकार मान्य करून आपल्या मताच्या विरुद्ध मताचा आदर करण्यासाठी लागणारी सहिष्णुता आज वेगानं नष्ट होऊ लागली आहे. यामुळे समाजजीवन गढूळ होऊ लागलं आहे. व्यक्तिव्यक्तींच्या संबंधात कोरडेपणा दुरावा येत चालला आहे. प्रत्येकाला हवाय अवकाश दुसऱ्याकडून. आतल्या आत आपला कोंडवारा घुसमट होऊ लागली आहे. दुसऱ्याला सुधारण्याच्या नादात आपण आपल्या सुधारण्याचे मार्ग बंद करून टाकलेत. सर्कशीला आलेल्या प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या विदूषकाला त्याची स्वतःची खिन्नता, उदासी घालवण्यासाठी मनोविकार तज्ज्ञ सर्कशीला जाऊन विदूषकाची करामत पाहण्याचा सल्ला देतात. ज्यावेळी तो स्वतःच तो विदूषक आहे हे समजतं तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित होतात. तसेच एका समुपदेशकाला त्याच्या स्वतःच्या समस्यांसाठी सल्ला घ्यायला जो मोबाईल क्रमांक दिला जातो तो त्या समस्याग्रस्त समुपदेशकाचाच असतो. दोन्ही प्रसंगाचं तात्पर्य एकच. इतरांना हसवणं, शिकवणं, उपाय सुचवणं सोपं असतं. स्वतःसाठी हे सारं खूप अवघड असतं. कारण आपण गुंतागुंतीच्या गतिमान जीवनात स्वतःला पुरेसा अवकाश दिलेला नसतो. बघा विचार करून. दहा हॉलिडे, जॉलिडे, होलिडे. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की साप्ताहिक सुट्टीचा वार रविवार का असतो? मुलंही विचारतात, कॅलेंडरमध्ये रविवारपासून वार का सुरू होतात? सोमवारपासून का नाहीत? कारण असं सांगतात की देवानं सारी सृष्टी घडवली, अक्षरशः असंख्य जातीचे जीव निर्माण केले, नंतर त्यांना विश्रांती घेतली. त्यानंतर सर्व सृष्टीच्या मुकुटमणी मानवाला निर्माण केलं. त्यानं विश्रांती घेतला तो दिवस होता रविवार. तेव्हापासून रविवार हा सुट्टीचा दिवस ठरला. पवित्र दिवस होलिडे ठरला. विश्रांतीच्या दिवशी उपासना करून पवित्र होऊन देवाकडे जायचा प्रवास सुरू ठेवायचा.
निरनिराळ्या धर्मग्रंथात निरनिराळे विश्रांतीचे दिवस. मुस्लिमांचा शुक्रवार, ज्यू म्हणजे यहुदी लोकांचा शनिवार, आपल्याकडेही तेजाची उपासना करणाऱ्यांचा रविवार किंवा आदित्यवार, इंग्रजीतही याला संडे म्हणतात. गुरूच्या उपासकांचा वार गुरुवार असं असतंच की. एकूण सुट्टी ही काही फक्त मौज मजा करण्यासाठी नसते. विश्रांतीबरोबर इतर काहीतरी साधण्याचा उद्देश सुट्टीमागे असतो. मोठ्या सुट्टीला वेकेशन म्हणतात. म्हणजे काहीतरी विशेषतः मन वेकेट म्हणजे रिकामी करण्याची अपेक्षा असते. उन्हाळी सुट्टी खूप लांब म्हणजे दीर्घ असते. कोर्टातल्या वकील न्यायमूर्ती यांनी वर्षभर खूप बुद्धीचं काम केल्यामुळे त्यांना थोडं काम पालटण्याची, हवा पालटाची गरज असते. तर शैक्षणिक क्षेत्रातील ही सुट्टी विश्रांतीबरोबरच नवीन ज्ञान मिळवणं, प्रवास करणं, एखादं नवं कौशल्य किंवा छंद विकसित करणं यासाठी असते. मुलांना शिकवण्यापूर्वी पालक शिक्षकांकडे ती कला कौशल्य किंवा ज्ञान असणं अपेक्षित असतं. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वरच्या हुद्द्यावरचे अधिकारी, जसे मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO, ज्यांना महत्त्वाचे निर्णय घेताना मनावर खूप ताण येतो. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनाची किंमत ठरवताना. कारण त्यांच्या त्या निर्णयावर करोडो अब्जावधी रुपयांचा व्यवसाय अवलंबून असतो. ज्यू लोकांचा सप्ताहाचा 7वा दिवस सबात. स्वतःला शुद्ध करण्यासाठी, आतला साचलेला ताण, गोंधळ कमी करण्यासाठी, नवीन ज्ञान, कौशल्य संपादन करण्यासाठी अशा पवित्र सुट्टीच्या दिवसाचा उपयोग केला जावा ही अपेक्षा असते. एका दिवसात काय शिकणार आणि मिळवणार, म्हणून दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणं आवश्यक असतं. अशा रजेला म्हणतात सॅबॅटिकल. अनेक संशोधक सखोल अभ्यास करून प्रबंध लिहिणारे, जगाच्या निरनिराळ्या भागात जाऊन तेथील लोकजीवनाचा अभ्यास करणारे अनेक लोक असे सॅबॅटिकल म्हणजे दीर्घ मुदतीची रजा घेत असतात व तशी रजा त्यांना मिळतेही. कारण प्रत्येक सॅबॅटिकलच्या काळात त्या व्यक्तीनं स्वतःच्या जीवनात केलेल्या परिवर्तनाचा लाभ त्याच्या काम करत असलेल्या संस्थेलाच मिळणार असतो. मोकळा वेळ ही एक संधीही आहे आणि मुलांना मिळणाऱ्या मोकळ्या वेळाचा काहीही उपयोग न होणे हे संकट किंवा समस्याही आहे. काही देशात मुलांच्या सुट्टीचा कल्पक उपयोग करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवण्यासाठी संधी उपलब्ध केल्या जातात. तसेच त्यातून राष्ट्र उभारणीची काही महत्त्वाची कामंही पूर्ण केली जातात. पण अशा मोकळ्या वेळाबाबत एक विचित्र अनुभव सर्वांना येतो. ज्यावेळी घरात उपयोगी पडणारी साधनं निर्माण झाली, तेव्हा गृहिणीला रोज काही तास मोकळे मिळणार होते. घर झाडणं, पुसणं, कपडे भांडी धुणं, स्वयंपाकाचा मसाला किंवा चटणी करण्यासाठी वापरायचे पाटे वरवंटे किंवा रगडे अशा कामांसाठी घरातील स्त्रियांचे अक्षरशः तासनतास जात. ते तास व्हॅक्यूम क्लीनर, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर अशा साधनांमुळे वाचू लागले. वाहनामुळे माणसाचे पायी चालण्याचे श्रम व तास वाचू लागले. पण गंमत म्हणजे हे रोज वाचू लागलेले तास गेले कुठे किंवा जातात कुठे हा यक्ष प्रश्न आहे. रिकाम्या वेळेसाठी किंवा विरंगुळ्यासाठी शिक्षण हा नवा शिक्षण प्रवाह वेगाने पुढे आला. पण यासाठी तो विरंगुळा मिळूनही मिळेनासा झाला हा केवढा दैव दुर्विलास. आता पुन्हा नव्यानं विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण आध्यात्मिक उपासना, निरोगी मनासाठी साधना याची कधी नव्हे एवढी निकड निर्माण झाली आहे. मिळणारी सुट्टीची संधी देहाच्या उपभोगांसाठी, उथळ मनोरंजनासाठी, वीकेंड कल्चरसारखी केवळ मौज मजा संस्कृती न बनवता आत्मविकासासाठी सुवर्णसंधी बनवूया. हॉलिडे केवळ जॉलिडे न बनवता होली डे बनवण्याचा संकल्प करूया. तन मन जीवनाचा सर्वांगीण विकास साधूया. अकरा संदेश भाषा. मानवाने स्वतःला दिलेली सर्वोत्तम देणगी कोणती असेल तर ती म्हणजे भाषा. इतर देणग्यांचा विचार केला तर 2 प्रामुख्यानं डोळ्यासमोर येतात, पैसा आणि विविध यंत्र. एक मोठा फरक आहे या देणग्यात. पैसा व यंत्रांनी मानवाला गुलाम बनवलं.
भाषेनं मात्र मुक्त करण्याची क्षमता मानवाला दिली असं म्हटलं जातं. भाषा हे एकमेव माध्यम किंवा साधन असं आहे की ज्यामुळे तिच्या निर्मात्याचं म्हणजे मानवाचं शिक्षण झालं, विकास झाला. आता ठरवलंच तर मानव आत्मविनाशसुद्धा करू शकेल. पण प्रत्येक भाषेतील वाङ्मय, कलांचा विलास यामुळे झालेलं समृद्ध जीवन याला भाषेचा पाया आहे हे मान्य करावं लागेल. पैसा, यंत्र, सत्ता यांचे व्यवहार भाषेवरच आधारित असतात. आज मात्र जगभर शुद्ध, सत्य, शिवसुंदराचा आस्वाद घेऊ शकणारी भावभावना, कल्पना तसंच विचार व्यक्त करणारी प्रत्येक भाषा धोक्यात आली आहे. याची अनेक कारणं असली तरी मुख्य म्हणजे जीवनातील जवळजवळ साऱ्या गोष्टींचं झपाट्यानं होत असलेलं बाजारीकरण म्हणजे मार्केटायझेशन. आल्विन टॉफलर या भविष्यवेधी चिंतन करणाऱ्या लेखकानं मानवाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत आणि विकासात 3 प्रमुख लाटांचं वर्णन केलं आहे. पहिली शेतीची म्हणजे कृषीतंत्राची, दुसरी यंत्रयुगाची, तर तिसरी अलीकडे आलेली इलेक्ट्रॉनिक्सची लाट. या लाटांमुळे भाषेचा आणि भाषेमुळे या लाटांचा विकास झाला. यात वाईट काय आहे असं वाटेल. काहीच नाही हे त्याचं उत्तर आहे. पण या 3 लाटांनंतर अगदी अलीकडे आलेली लाट म्हणजे मोबाईल क्रांती. टीव्ही, कॉम्प्युटर, रिमोट कंट्रोल इथपर्यंत ठीक होतं. पण दुनिया मेरी मुठ्ठी में अशी नुसती घोषणा करून नव्हे तर प्रत्यक्षात तशी परिस्थिती निर्माण करून साऱ्या मानवजातीला आपल्या मुठीत ठेवणारा मोबाईल हा मोठा चमत्कार ठरत आहे. जवळजवळ सारे व्यवहार या छोट्यानं आपल्या प्रभावाखाली आणले आहेत. आज हाच टीव्ही, हाच कम्प्युटर, हाच इंटरनेट बनून आपल्या महामाया जालात साऱ्या मानवजातीला अडकवू लागलाय. मोबाईलच्या उपयोगापेक्षा दुरुपयोग आणि दुष्परिणाम अधिक जाणवू लागलेत. या परिस्थितीच्या इतर परिणामांचा विचार न करता भाषेवर होत असलेल्या भयंकर प्रभावाबद्दल थोडं सहचिंतन करूया. व्यापार, उद्योग, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा आपल्या जीवन व्यवहारांचा विचार सोडून फक्त मानवामानवातील संबंधांच्या पैलूचा विचार करूया. यासाठी वापरली जाणारी संदेश पाठवायची SMS भाषा आज मूळ मधुर, भावपूर्ण भाषेसाठी मोठं आव्हान नव्हे संकट ठरू लागलाय. या संदेश भाषेचा विशेष म्हणजे यात स्वरांचा झालेला लोप. हे करताना मुख्य विचार उपयुक्तता म्हणजे युटिलिटी आहे. सौंदर्य म्हणजे ब्युटी नाही. वाईट म्हणजे कर्तव्य भावना म्हणजे ड्युटी सुद्धा क्वचितच व्यक्त होते. शारीरिक पातळीवरचं आकर्षण, उपभोग नि उपयोग बस एवढ्याचंच आदानप्रदान या संदेश भाषेतून प्रामुख्यानं होत असतं. सर्व भाषात, सर्व जगात, विशेष करून युवा जगतात सारे लिखित संदेश याच भाषेतून होऊ लागलेत. ही सर्व भाषातील तज्ज्ञांना व विचारवंतांना एकूणच भवितव्याच्या दृष्टीनं चिंतेची गोष्ट वाटते. यापूर्वीही विविध प्रकारच्या सांकेतिक भाषा अस्तित्वात होत्या. ची, ची भाषा तर लहान मुलंही वापरायची. आता मातृभाषेतीलच व्यवहार कमी होऊ लागलाय. भावना व्यक्त करण्याचा व्यवहार या SMS संदेश भाषेतून अधिकाधिक होऊ लागलाय. आई वडील नि मुलं, शिक्षक नि विद्यार्थी यांच्यातील फट म्हणजे जनरेशन गॅप हल्ली दरी म्हणजे व्हॅली बनू लागली आहे. परवा एका मुलीचं प्रेमपत्र आई वडिलांच्या हातात पडलं. तिनं आव्हान दिलं की त्या प्रेमपत्राचा अर्थ लावून दाखवा. खूप प्रयत्न करूनही समुपदेशकाला दाखवूनही काहीही अर्थ लागला नाही. युवक युवती नव्हे, BF GF म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मात्र अशीच भाषा प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रेमानं भांडण्यासाठी, प्रेमबंध तोडण्यासाठी, जोडण्यासाठी सर्रास वापरतात. पूर्ण शब्द, त्यांचा भावार्थ सारं लुप्त होऊ लागलंय. ही खरी धोक्याची घंटा आहे. एकूण संदेशातली अक्षरं कमी करण्यासाठी भाषेतील स्वरांचा बळी दिला जातोय. स्वर हवेत कुणाला नि कशाला, पण स्वरच हरवल्यावर साहित्य, संगीत कसं निर्माण होईल? साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात पशुः पुष्पविषाणहीनः. हे सारं नसलेला माणूस म्हणजे पशुच की आजचा सर्व आहे पण रसास्वाद नाही, भावना नाही असा यंत्रमानव, रोबो.
12. NRI. मी ॲमेझॉन नदीच्या काठावर निसर्गात राहतोय. ज्या जमिनीवर झोपडी उभारली आहे ती कुणाच्याही मालकीची नाही. झोपडी बांधायलाही रानातल्या वेली, झाडांची पानं यांचाच उपयोग केलाय. काहीही माणसानं निर्माण केलेलं शहरात बनवलेलं वापरत नाहीये. म्हणून मी सरकारला कर भरणार नाही. हे तेजस्वी उद्गार काढणाऱ्या विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो याला शेवटी सरकारनं कर भरला नाही म्हणून तुरुंगात डांबलं. तिथंही त्याचं मुक्त चिंतन चालू होतं. त्याचा प्रभाव महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंग, अहिंसक सत्याग्रह अशा चळवळीवर पडला. सबय भूमी गोपालकी हे सूत्र दैनंदिन व्यवहारात चालत नाही, पण निसर्गराजा आपल्याला साथ घालतोय. आपण प्रतिसाद देऊन त्याच्या कुशीत गेलं पाहिजे. आठवड्यातून एखादा दिवस, निदान महिन्यातून 1-2 दिवस निसर्गवास करायला हवा. तोही पिकनिक किंवा वनभोजन म्हणून नव्हे, तर निसर्गाशी संवाद साधण्यासाठी, निसर्गातील सौंदर्यात, संगीतात डुंबत राहण्यासाठी. सृष्टी ही देवी आहे की राणी आहे की दासी आहे याचा निर्णय सृष्टीच्या मांडीवर आरामात पडून करायचा असतो. सध्या आपली जीवनशैली रंगहीन बनत चालली आहे. यंत्रात ज्याप्रमाणे चाकं असतात तशीच आपली दैनंदिनी बनली आहे. यंत्रयुगात मानवाचंही एक यंत्रच बनलंय. जीवन फार यांत्रिक बनलंय. मोठ्या मोठ्या कारखान्यात अनेक लहान मोठी चाकं असतात. एका चाकाची गती पट्ट्यावरून दुसऱ्या चाकांना दिली जाते. एक चाक अस्थिर झालं, हलू लागलं की अनेक चक्रांचं संतुलन बिघडतं. म्हणून गिरणीच्या किंवा कारखान्याच्या बाहेर एक खूप मोठं चाक बनवलेलं असतं, फ्लाय व्हील. सर्व चाकांची गती स्थिर करणारं, स्वतः कायम स्थिर असलेलं. आपण निसर्गाजवळ आलो, त्याच्या सान्निध्यात राहिलो तर एरवी अस्थिर, अस्वस्थ बनणाऱ्या मनाला स्थैर्य प्राप्त होतं. मुख्य म्हणजे मनातला ताण, मनावरचं दडपण, बुद्धीवरचे पडदे दूर होतात व घरी परतताना खूप ताजंतवानं, हलकं मोकळं प्रसन्न वाटतं. रवींद्रनाथ टागोर म्हणत, मी ज्यावेळी निसर्गात जातो तेव्हा झाडं, वेली, झरे, पर्वत यांच्याशी प्रेमानं बोलतो. आय टॉक विथ नेचर, नॉट टू नेचर. त्यांच्याकडे ते निर्जीव असल्यासारखं बोलत नाही. निसर्गाच्या सहवासात त्यांना दिव्यत्वाचा साक्षात्कार होत असे. निसर्गात जर परमेश्वर नसेल तर तो काय मंदिरात, चर्च, मशिदीत असणार आहे का? असा प्रश्न सर्व भाषातले निसर्गकवी विचारत असतात. अलीकडे एक पुस्तक वाचकांना खूप आवडलं होतं. NRI हे त्याचं नाव. एरवी NRIs म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स. काहीजण त्यांना गमतीने नॉट रिक्वायर्ड इंडियन्स म्हणतात. या पुस्तकात मात्र अशा NRIs मंडळींच्या सत्यकथा आहेत, जे परदेशातील चकाचक सोडून मायदेश भारतात परतलेत, कायमचेच. तिकडचं भौतिकदृष्ट्या संपन्न जीवन सोडून मातृभूमीची हाक ऐकून कायमचे स्वदेशात आलेत. ते NRIs म्हणजे घरट्यात परतलेले भारतीय, नेस्ट रिटर्न इंडियन्स आहेत. तसे आपणही सारे NRIs बनलं पाहिजे, म्हणजे नेचर रिटर्न्ड इंडिव्हिज्युअल्स. सृष्टीमातेच्या कुशीत परतलेले आपण सारेजण. इतकंच नाही तर निसर्गालाही आपल्याकडे आणणारे आपण बनायला हवं. एक उदाहरण. एका मुलाला कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू पाहून खूप आश्चर्य व आनंद वाटला. त्यानं घरात, दारात, परिसरात, बागेत जिथं तिथं कोश दिसले ते अलगद काढून आपल्या खोलीत आणून ठेवले. काही दिवसांनी त्यातून फुलपाखरू बाहेर पडणार होती. आणि काय अद्भुत अनुभव. एक दिवस शाळेतून येऊन खोलीत प्रवेश करायला दार उघडलं मात्र अनेक रंगीबेरंगी, लहान मोठी, पंखावर सुंदर नक्षी असलेली फुलपाखरं खोलीतून बाहेर पडली. साऱ्या घरभर फुलपाखरंच फुलपाखरं. सारे ते दृश्य पाहून थक्क झाले. त्या छोट्याशा कृतीतून त्या छोट्या मुलाचं कीटकांच्या रंगीबेरंगी जगाशी जिवंत नातं जडलं. आपणही आपले कृत्रिम मुखवटे काढून टाकून नैसर्गिक जीवन जगायला प्रारंभ करूया. निसर्ग हाकारतोय आपल्याला. शक्य असेल तेव्हा त्या हाकेला ओ देऊन आपल्या स्वभावाला मुक्त विकासाची संधी देऊया. बनूया नेचर रिटर्न्ड इंडिव्हिज्युअल्स.
NRI